शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जुंपलेली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, हमीभाव हवाय। आखातातील युद्धामुळे बंदरावर शेतीमाल सडतोय। शेतकऱ्यांच्या नुकसानीचं काय, असा सवाल राऊतांनी विचारलाय। संजय राऊतांच्या टीकेला भाजपनं जोरदार उत्तर दिलंय। महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचं भाजपनं म्हटलंय, तर महायुती सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय। सरकार पाडण्यात आलं, त्याच्यामुळे आता ही जबाबदारी नव्या सरकारची आहे। त्यामुळे हमी भाव ही नरेंद्र मोदी यांनी दिलेलं वचन आहे, पण 11 वर्ष होऊन गेली तरीही शेतकऱ्यांना अद्याप हमी भावाचं वचन ना मोदी पूर्ण करत आहे, ना देवेंद्र फडणवीस पूर्ण करत। शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा नको आहे। खरं म्हणजे शेतकऱ्यांना फक्त हमी भाव हवाय, त्यांच्या मालाला भाव हवाय, त्यांच्या मालाला विमा कवच हवाय, इन्शुरन्स हवाय। सरकार असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली का? बांधावर जाऊन 50,000 रुपये रोख देणार अशा पद्धतीची घोषणा दिली होती, परंतु ती घोषणा देखील फसवी दिली। कोकणामध्ये वादळ येऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। उद्धवजी ठाकरे यांनी 3 तासाचा हवाई पाहणी दौरा केला होता आणि शेतकऱ्यांना मदत करू असं आश्वासन दिलं होतं। उद्धवजी ठाकरे 2.5 वर्षात ते आश्वासन पूर्ण करू शकले नाही। एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आश्वासन आम्ही पूर्ण केलं।